नमस्कार मंडळी, आज आपण करत आहोत वळेव लाडू। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे। त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपण ते तेल छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर थोडं पाणी टाकून आपण त्याचा टाईट डो बनवून घेऊयात। नंतर तो आपण अर्ध्या तासासाठी रेस्टसाठी ठेवूयात। अर्धा तास झाल्यानंतर लाडू वळायला घेऊ। इथे पोळपाटावरती थोडंसं तेल लावून आपण परत एकदा डो छान मळून घेतला आणि त्या डोचा एक पेढा काढून आपण ते असा वळून घेत आहोत। माझी आई जसं करून दाखवत आहे ते तुम्ही पहा। इथे एक वेगळा शेप करून दाखवत आहे आई, पण तुम्ही शक्यतो हा शेप करू नका, कारण यामध्ये पूर्ण आतमध्ये तळल्या जात नाही। त्यामुळे असे आपले सगळे लाडू तयार आहेत। आता आपण हे तळायला घेऊ। इथे गॅस चालू करून त्यावरती आपण कढई ठेवूयात। त्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकू। नंतर एक लाडू त्यामध्ये सोडून घेऊयात आणि तळणं झाले की असे काढून एका ताटामध्ये ठेवूयात। हे शक्यतो आपण उन्हाळ्यातच केले जातात, पावसाळ्यात शक्यतो करू नका, कारण गूळ छान चिटकत नाही। त्यामुळे नंतर त्याच कढईमध्ये सगळं तेल काढून घेऊन आपण त्यामध्ये गूळ टाकूयात आणि गूळ पूर्ण वितळू देऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये लाडू टाकूयात। गॅस शक्यतो लहान ठेवा, कारण गूळ लवकर करपतो त्यामुळे, आणि गूळ सगळ्या लाडूला लागला पाहिजे। असं छान मिक्स करून घ्या। खूप छान लागतात हे लाडू। त्यानंतर आपले लाडू रेडी आहेत, ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊन छान हवेशीर ठेवूयात आणि हे छान असे वाळले की छान कडक होतात, खूप मस्त लागतात हे। पाहू शकता तुम्ही। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।